सगळं ठीक आहे, तो ठीक आहे, पण मी जे काही सांगते ते जरा शांतपणे ऐक. हे बघ मला माहिती आहे की तू अगदी मनापासून शिवचा विचार करतेस, त्याची काळजी करतेस, सगळं माहिती आहे मला. पण शिवचं तुझ्यावर प्रेम नाहीये. काय? त्याचं माझ्यावर प्रेम. काय? गौरी काय बोलतेस तू? सही हा, मस्त. तू आमच्या लव्ह स्टोरी मध्ये कशी आलीस? काही पण तो तुझ्याकडे बघत पण नाही, तुम्ही दोघं एकमेकांची धड बोलत पण नाही, आणि हे प्रेम कुठून येणार? तू किती बोलतेस? तू अगं ते मी पण नाही सांगू शकणार, पण तू त्याचा खूप जास्त विचार करतेस म्हणून मी तुला सांगते. तू इतकी इन्व्हॉल्व नको होऊस त्याच्यात, प्लीज. तू का सांगतेस हे सगळं मला? हे बघ, हा आमच्या दोघांच्या रिलेशनशिपचा प्रश्न आहे ना, मग आम्ही दोघं बघून घेऊ काय करायचं ते. तो काय बघणार, घोळ घाले. काय? तू त्याच्या मनात जे काही आहे ते त्याने तुला सांगायचा प्रयत्न केला असेल, पण कदाचित तुला कळलं नसेल. आणि आता मी सांगते ना तुला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग त्याच्याशी हे सगळं बोलून काय मिळणार आहे? हे बघ मला तुझी खूप काळजी वाटते, म्हणून मी तुला हे सगळं सांगते. ओ, तुला माझी काळजी वाटते म्हणून तू मला सांगतेस? अगं, समजलं मला तुला काय म्हणायचंय. आलंय माझ्या लक्षात. येतंय ना तुझ्या लक्षात? हो. मग तू प्लीज शिवचा विचार मनातून काढून टाक. अगं, किती काळजी करशील माझी? फेडी आहेस का तू? हे बघ, विकी तुला सोडून गेला, फसवून गेला, म्हणून तुला असं वाटतंय ना की शिव पण मला फसवेल, म्हणून तू म्हणालीस की शिवजी तुझ्यावर प्रेम करतात. तोच होतो ऐसी. अगं, इतकी काळजी नको करूस, डोंट वरी. हे बघ, माझ्या लाईफ मध्ये माझी केअर घेणारे शिवजी आलेत आता. हा, हे बघ, शिवजी विकी सारखं कधीच वागू शकणार नाही, ते तसे नाहीच आहेत. मी ना त्यांच्या नजरेत प्रेम पाहिलंय. नाही तुला कळत नाहीये मला काय सांगायचंय ते. हे बघ, अगं, तुला कळत नाहीये, तू जरा समजून घे ना. जर त्यांचं माझ्यावर प्रेम नसतं तर ते मला ऑटोने सोडायला आले असते का? त्याने माझी एवढी काळजी घेतली असती का? नाही. अगं, त्याने ते मैत्री खातर केलं. नाही, त्याने प्रेमा खातर केलंय. नाही ग, मी तुला कसं सांगू? हे बघ गौरी, काय बडबडतेस? तू म्हणतेस तसं असेल ना, तर शिवजींना मला येऊन सांगू दे की त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये, तरच मी विश्वास ठेवेन, कळलं? चल, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. चल, तू बिल देऊन ये, मी ऑटो पकडते. ओके? अगं चल गौरी, माझं ऐकून तर घे. मितू काय यार, मला सांगूनही समजत नाहीये काय करू मी आता. शिवलाच हिला खरं सांगावं लागेल. हाँ अम्मा, प्रणाम. कैसे हो मुन्ना? बस ठीक है अम्मा, आप कैसी हैं? हम भी ठीक हैं। तुम्हारी राह देख रहे हैं मुन्ना। यहाँ आने की टिकट कराई कि नहीं? नहीं अम्मा, अभी नहीं आ सकते हैं ना हम, ऑफिस में बहुत काम है और अब जरूरत भी नहीं है वैसे। जरूरत मतलब मुन्ना? अम्मा, इतनी जल्दी नहीं करनी हमें शादी, आप सबको मना कर दीजिए प्लीज। अरे ऐसे कैसे मना कर दे मुन्ना, हैं? और ये तुम कैसी बातें कर रहे हो? कहीं भांग वांग तो नहीं चढ़ा रखी है तुमने? और ये तुम्हारी आवाज को क्या हुआ है? अम्मा सो रहे हैं, सुबह के 7 ही तो बजे, बाद में बात करते हैं आपसे। प्रणाम। है? लो, हमारी नींद उड़ा के खुद चैन की नींद सो रहा है, हद हो गई। और आप सुन रहे हैं आप, या यूं ही अखबार पढ़ते रहेंगे? हैं? और कोई चारा है? देखिए, सुबह सुबह हमें ताने मारने से अच्छा होगा कि आप मुन्ना पे ध्यान दें, समझाएं उसे। अरे हर चीज का एक समय होता है भाई, हैं? सामने से रिश्ते आ रहे हैं और इस लड़के ने नाटक शुरू कर दिया है, कह रहा है कि छुट्टी नहीं मिल सकती है, ऑफिस में बहुत काम है। तो अब हम इसमें क्या करें? उसके साहब को छुट्टी के लिए बोलें?
नहीं नहीं नहीं, उसे पता चल गया ना तो बात और बिगड़ जाएगी। आप रहने दीजिए, ये बात हम अपने ढंग से निपटाएंगे। हाँ ठीक है, वैसे भी तुम माँ बेटे के बीच में पड़ना ठीक नहीं है। हॅलो, ही काय वेळ आहे का फोन करायची? तुम सो रही हो? कौन? हम शिव की अम्मा बोल रहे हैं। हाँ नहीं तो। हाँ, और ये हमने तुम्हें पैसे सपने देखने के लिए नहीं दिए हैं, अपने मुन्ना पे नजर रखने के लिए दिए हैं। ख्याल रखो उसका। हाँ मैं, हाँ जी वो मैं ध्यान रख रही हूँ ना। बरा है तो सब ठीक है। अरे कुछ ठीक नहीं है। हमने मुन्ना से छुट्टी लेकर आने को कहा था, अरे उसने साफ मना कर दिया। कहीं वहाँ कोई चक्कर वक्कर तो नहीं चल रहा है उसका? हाँ नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं है। मैं हूँ ना, मी लक्ष ठेवेन, मतलब मेरा ध्यान है। देखो तुम पता करके हमें खबर देना। ये मुन्ना ने अचानक शादी करने से इनकार क्यों कर दिया है? हमारी तो कुछ समझ में नहीं आ रहा है। अरे हाँ, कहीं वो पागल लड़की, क्या वो जो चश्मा लगाती है, क्या नाम है उसका, मीतू, कहीं वो हमारे मुन्ना के पीछे तो नहीं पड़ गई है? नहीं नहीं, वो तो अभी यहाँ आती भी नहीं है। लेकिन फिर भी आपको ऐसा लगता है ना, तो मैं पता करके आपको खबर करती हूँ। हाँ ठीक है, और ये सोती मत रहा करो। हाँ जाग जाओ। हाँ हाँ, नमस्ते। हाँ नहीं तो। सो रही है? खरंच झोप उडालेली दिसतेय या बाईची। तिला तिथे मितूवर डाऊट येतोय, पण इथे शिव आणि गौरीची मैत्री वाढते। सगळाच घोळ आहे। नची नची कुठे गेला सकाळ सकाळ उठून? नची, दादा, चिडणार नसशील तर एक विचारू? विचार. तुझ्या नोकरीचं कुठवर आलंय? नाही म्हणजे मागच्या आठवड्यात 2-3 ठिकाणी गेला होतास ना इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू तर चांगला झालाय, पण अजून काही कळलं नाहीये. पण खरं सांगू गौरी, जसजसे दिवस जात आहेत ना, तसं टेन्शन वाढायला लागलंय माझं. सगळं होईल, काळजी कशाला करतोस? या घरात माझी काळजी मलाच करावी लागणार आहे गौरी. या घरात फुरसत आहे कोणाला? आई आणि आजी त्यांच्या कामात असतात, आणि बाबा काय शिवभक्तच झालेत ना. त्याच्या पुढे काही दिसतच नाही त्यांना. तसं नाहीये दादा. तसंच आहे, सध्या घरात तसंच चालू आहे. तरी नशीब आत्ता गाद्या वाळत घालायला त्याला नाही बोलवलं, नाहीतर तो माझ्यापेक्षा चांगल्या गाद्या वाळत घालतो हेही म्हणायला कमी केलं नसतं बाबांनी. आणि तो शिव सुद्धा बघ ना, जरा भाव मिळतोय म्हटल्याबरोबर सतत येता जाता डोकावत असतो घरात. आणि मग बाबा तुलना करतात माझी त्याच्याशी. हिंदीचे 4 धडे काय शिकवले, तू सर्व गुण संपन्न झालाय बाबांसाठी. दादा खरंच असं नाहीये. बाबा तुला दुखवायला नाही करत आहेत हे सगळं. शिवने खरंच खूप मदत पुरे केली गौरी, त्यानं. बाबा एक कमी होते का की आता तूही त्याची बाजू घ्यायला लागलीस? काय जादू केली ना त्यांनी, मला खरंच कळत नाही. ती निशा सुद्धा सतत त्याच्याविषयी बोलत असते. आप सुबह क्यों नाराज थी हमसे? बात क्यों नहीं करी? वेणू याला सांग, जे काही याच्या मनात आहे ते जोवर आम्ही तुला सांगत नाही तोवर मी याच्याशी बोलणार नाही. अयो असं काय करते? का म्हणजे याला इथे स्पष्ट बोलता येत नसेल तर उद्या घरच्यांशी कसं बोलणार? त्यांच्या समोर खरं बोलायची हिंमत नाही झाली तर मी काय करणार?